आपण. हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपला चौथा अध्याय पाहणार आहे. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. हा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदां सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आपण आज चौथा अध्याय पाहणार आहोत. हा. आणि काल कुठला बघितला? कर्मयोग. कर्माद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडलं जायचं हे आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. तर आपल्याला भगवंतानी काल यज्ञाची व्याख्या आपण ऐकली होती. ती एक लक्षात ठेवा की ते कोणतंही कर्म जे श्री विष्णू प्रित्यर्थ केलं जातं त्याला यज्ञ असं म्हटलं जातं. मग भगवंतांनी काय सांगितलं की आपण जे काही करतो ते भगवंतांना अर्पण करायला हवं. त्याची कर्मफळ. नाहीतर काय होणार? त्याची बंधनं लागतात आपल्याला. हं? आणि ती बंधन म्हणजे ती कर्मफळ बंधनच कारणीभूत असतात. म्हणजे काय होतं? तर तुम्हाला त्या कर्मांची चांगली किंवा वाईट फळं भोगण्यासाठी इथं पृथ्वीवर किंवा म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. शरीर धारण करावं लागतं. आणि त्यामुळे आत्मा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. हं? मग आपण त्यामुळे आपण भगवंतांना अर्पण करू जीवन जगायला हवं. आणि आपण त्यागाचं चक्र बघितलं होतं. हं? मग त्याच्यानंतर माताजी पुढे घ्या. हे सणार बघ कालच्या अध्यायातला आणि बघूया. हा, आजच्या अध्यायाचं नाव काय? ज्ञान कर्म संन्यास योग. हा, दिव्य ज्ञान आहे. बघूया. गीतेविषयी वगैरे ज्ञान दिलंय कृष्णाने. गीतेचा इतिहास आहे हा अध्याय. आपण राधा गोविंदांना प्रणाम करूया, आशीर्वाद घेऊ. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. हा, नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण या टीमला प्रणाम करते. आणि अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण इकडे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. हं? चालेल. तर हा अध्याय 3चा सारांश आहे बघा. की अर्जुनाने विचारलं की मी माझे विहित कर्म करू की मी संन्यास घेऊ. तर कृष्णाने त्यांना अ, अ, युक्त वैराग्य सांगितलं. म्हणजे
मिथ्याचार आणि सदाचार. मिथ्याचार बघितला होता की तुम्ही एक वेश फक्त बाहेरून जगाला दाखवताय वैरागी आहात आणि आतून इंद्रिय विषयांचा विचार करताय, तर त्याला वैराग्य म्हणत नाही, त्याला मिथ्याचार म्हणतात. मग आपण राजरुद्र प्रतापांची एक गोष्ट पाहिली होती. तो असतो सदाचार, की काही सोडून जायची गरज नाही. जिथं आहात तिथून भगवंतांची सेवा करायला सुरू करा, ते जास्त श्रेयस्कर आहे. मग त्याच्यानंतर हा हे कर्मकांड ते कर्मयोग आता तुम्हाला म्हंटल ते की आपण जे करतो हे आपण भगवंतांना अर्पण करायला पाहिजे, की आपण कुठून घेऊन येत नाही. हे शरीर म्हणा, जे शेती वगैरे करायला लागतं, इव्हन कारखान्यांमध्ये वस्तू बनवायला जे पाणी किंवा नैसर्गिक खनिज वगैरे असं लागतं, हे आपण भूमीकडून घेतो, हे निसर्गतः मिळालेलं आहे. मग त्याच्यानंतर पारिवारिक परंपराचं कृष्णाने अर्जुनाला काही सांगितलं, तू विनाकारण काळजी करू नको. तू एक राजा आहेस, तू जो आदर्श प्रस्थापित करशील त्याच्यावर मागची लोक आपोआप त्या पावलावर पावलं टाकून येणार. हा आचरणातून आदर्श ठेवायला सांगितलं. आणि सर्वात मोठा शत्रू कोणता? तर काम. हा मग अनियंत्रित इच्छा हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. मग ह्याच्यावर कंट्रोल कसं ठेवायचं? तर आपण ते बघितलेलं की हा काम आपल्याला कसा आच्छादित करतो. वारेने गर्भ, धुळीने आरसा, धुराने अग्नी, तसा हा काम आपल्याला आच्छादित करतो, सत्यापासून लांब करत असतो. मग ह्यासाठी आपण काय करायला हवं? तर आपण तो मनाचा मनुष्य शरीराचा एक रथ बघितलेला, तो लक्षात ठेवायचा. हा हो, की आपल्या बुद्धीला मनाने ताब्यात आपल्या बुद्धीने मनावर कंट्रोल ठेवायचा. आणि तुमचं मन ताब्यात असेल ना, तर तुमची इंद्रिय आपोआप कंट्रोलमध्ये राहणार आणि हे शरीराचा रथ योग्य मार्गावर राहणार. ओके माताजी, आता हा आजचा अध्याय आहे ना, त्याचं बघूया. इथे ना कृष्णाने भगवद्गीतेचा थोडा इतिहास सांगितला आणि कृष्णाविषयीच जास्त असं ज्ञान दिलं. बघूया काय आहे, छान आहे खूप. आणि मग वर्णाश्रम पद्धती, आपण नेहमी हा शब्द ऐकतो, त्याचं सत्य काय आहे ते पण बघूया. की त्याची निर्मिती कृष्णानेच केली आहे, पण त्यांनी कुठला वर्णाश्रम धर्म ची अपेक्षा केली आहे, स्थापन केली आहे, आणि बघू आपण ते. मग कर्मयोगाविषयी आहे परत जरासं. आणि त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान मिळवायला तुम्हाला कुठं जावं लागणार? तर गुरूंकडे जावं लागणार. हा पारंपरिक ज्ञानाचा सारांश की कृष्णाने तिथे सांगितलेलं आहे की तुम्हाला गुरूंकडे जावं लागेल, गुरूंची सेवा करावी लागेल. हा, माताजी पुढे दे. हा आपण आजचा हा वाच. भगवद्गीतेचा इतिहास. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मुनिरिक्ष्वाकवे ब्रवीत्. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानला केला. विवस्वानने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. हरे कृष्ण. तर हा ना भगवद्गीतेचा इतिहास आहे पहा. काय म्हणतायत ते की कृष्ण सांगतायत. हा पहिल्यांदा गीता कधी सांगितली गेली पहा. मुख्य म्हणजे मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश, योग विद्या आहे म्हणजे योग विद्या म्हणजे काय? तर तुम्ही कृष्णांशी जोडलं जाता, त्याला योग म्हणतात. हा योग या शब्दाचा अर्थ काय? टू कनेक्ट विथ कृष्णा. तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं हा योग असतो. मग हा योग विद्या आहे गीता. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग आहे, तर तो तुम्हाला कृष्णांशी जोडतो म्हणून. आणि ही कशी आहे? अव्ययी, जिच्यात कधीही विनाश होणार नाही, अशी ही गीता ही अव्ययी योग विद्या आहे. पहिल्यांदा कुणाला सांगितलं? सूर्यदेव विवस्वानांना. सूर्यदेव ही ऍक्च्युअल एक पदवी आहे. आणि तेव्हा म्हणजे कृष्णाने सर्वात पहिल्यांदा गीता कुणाला सांगितली? विवस्वानांना.
तेव्हाचे सूर्याचे राजे होते सूर्यलोकाचे, त्यांचं नाव विवस्वान होतं. मग ह्या विवस्वानाने कुणाला सांगितली? मानव जातीचे पिता मनु. मनु, कारण मानव जातीचे पिता का? तर ते आहेतच आपले, त्यांच्यापासूनच मनुष्य जमात सुरू झाली. हा शब्द जो आहे ना मानव, मनुचे पुत्र ते मानव असं आहे ते. मग मनूंना, आणि मनूनी ती कुणाला केलं? राजा इक्ष्वाकू. हा, हे सूर्यकुलातले राजे आहेत, राजा इक्ष्वाकू. आणि तेव्हापासून पुढे मग ती पृथ्वीवर आली. माताजी पुढे घ्या. एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगेन नष्टः परन्तप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. हा, तर कृष्ण काय सांगतायत? राजा इक्ष्वाकूंपासून पुढे ती सूर्यकुलावर, सूर्यकुलातून पृथ्वीवर आली. हा, तर ह्या सगळ्यांनी ती गुरु शिष्य परंपरेतनं जाणून घेतलं हे परमश्रेष्ठ विज्ञान. हं, गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले. तर आपणही जेव्हा गीता शिकू ना, तेव्हा शुद्ध आध्यात्मिक गुरूंकडून, म्हणजे जे शुद्ध आध्यात्मिक गुरूंची एक हे आहे परंपरा, ह्यातनच आपण शिकायला हवं, कारण तीच त्याची खरी पद्धत आहे. पण आता इथे ना, जेव्हा अर्जुनासमोर कृष्ण उभे आहेत, तेव्हा त्यांना ही परंपरा कुठेतरी खंडित झाल्यासारखी वाटते, लुप्त झाली काळाच्या ओघात. म्हणून अर्जुनाचे निमित्त करून भगवंत पुन्हा आता गीतेचं हे ज्ञान सांगत आहे. हा, माताजी घ्या पुढे. आणि यथार्थ रूपात लुप्त झाल्यासारखी दिसते. यथार्थ म्हणजे काय? जशी आहे तशी त्यांना ती दिसत नाहीये, म्हणून परत सांगतायत. आता आपल्या गीतेवर पण लिहिलेलं असतं बघा, जशी आहे तशी, ऍज इट इज, असं का लिहिलेलं असतं? तर त्यामध्ये कुणीही आपल्या मनाचं घातलेलं नाहीये. जे गुरुनी शिकवलं ते तसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. ही आपली गुरु शिष्य परंपरा आहे. ते ब्रह्म मध्व गौडीय धारा. तुम्हाला कोणी विचारलं की तुमची आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना म्हणता तुम्ही, मग तुमची गुरु शिष्य परंपरा कुठली? तर ब्रह्म मध्व गौडीय गुरु शिष्य परंपरा आहे हा आपली. मग त्याच्यानंतर ना इथे मुलांचे चित्र दाखवलंय बघा. का ऍज इट इज हवं? कुठलंही भेसळ नसतं. जे गुरुनी दिलं ज्ञान त्यात जसंच्या तसं, आमच्या मनाचं काहीही घातलेलं नाहीये. का? आता ही मुलं ना इथे वर चढली आहेत फळं पाहिजे काढण्यासाठी. तर समजा तो मुलगा एकटाच असता, तर एकटाच झाडावर चढणार, मग खाली टाकेल तरी, किंवा खिशात वगैरे पुरतील तेवढी फळं घेऊन खाली उतरेल. पण खाली टाकले तर थोडे आपटतं आणि माती वगैरे लागते, मग ते पिकताना तिथे जरा कुजल्यासारखं होतं. आता हा मुलगा खरं कसा काढतोय? त्याने काढून ते खाली उभा असणाऱ्या मुलग्याकडे देतोय. मग तो मुलगा त्या मुलीच्या हातातल्या पेटीमध्ये नेऊन ठेवतोय, म्हणजे ते फळ जेव्हा ती पिकल्यावर खातील तेव्हा ओरिजिनल चव त्यांना कळेल. त्याच्यामध्ये दुसरी काय भेसळ अशी आलेली नाहीये ना. तसंच हे गुरु शिष्य परंपरेतनं शुद्ध असं ज्ञान यायला पाहिजे आपल्यापर्यंत. आणि तसं नाही ना आलं तर ते ज्ञान आपल्या हृदयात प्रकट होत नाही. हम्म, हा, माताजी घ्या. म्हणून अवश्य गीता शिकताना तुम्ही प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंपासून शिकायला हवं. मग आता हे जे आहेत ना, ह्या 4 परंपरा आहेत ज्या कृष्णाने स्वतः स्थापन केल्यात. त्यांनी गीतेचं हे ज्ञान ब्रह्मांना दिलं. तर तो ब्रह्म संप्रदाय समज त्याचं नाव आहे. आणि मध्वाचार्य हे त्याचे प्रमुख आचार्य. हा, ब्रह्म संप्रदाय. मग लक्ष्मीला दिलं हे ज्ञान, तर तो श्री संप्रदाय. रामानुजाचार्य हे आचार्य आहेत. पुन्हा शंकरांना दिलं हे ज्ञान, तो रुद्र संप्रदाय. विष्णू स्वामी हे त्यांचे आचार्य आहेत. आणि 4 कुमारांना दिलं, म्हणजे सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, असे ह्या 4 कुमारांना दिलं, तो कुमार संप्रदाय.
आणि निंबकाचार्य हे त्याचे आचार्य. हा, ह्या ज्या चार स्वतः कृष्णाने स्थापन केलेल्या परंपरा आहेत, ह्यातल्या कुठल्याही परंपरेतून तुम्ही ज्ञान घेऊ शकता, कारण ह्या अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत. हम्म. हा, माताजी घ्या पुढे. आपण माझे समकालीन आहात. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? हरे कृष्ण. आता इथे अर्जुन अचंबित झाला. कृष्ण हा अर्जुनाचा मामांचा मुलगा आहे. हा, कुंती आत्या आहे ना अर्जुन कृष्णांची. हा, म्हणजे ती आत्ते मामे भावंड आहेत. आणि कृष्ण काय सांगतो, मी सूर्यदेव विवस्वानांना ही गीता सांगितली. मग तो काय म्हणतो, अरे समोर तर समवयस्कच दिसतोय ना, ती साधारण समान वयाचीच होती. आणि हा काय सांगतोय, मी सूर्यदेव विवस्वानांना हे ज्ञान दिलंय, असं कसं झालं म्हणतोय. तर आता बघूया उत्तर. हे ना थोडस वैदिक गणित आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन नंतर ह्याचे स्क्रीनशॉट वगैरे वाटल्यास काढा आणि नंतर रेकॉर्डिंग ऐकताना वगैरे जरा हे कॅल्क्युलेट करा, किंवा गीतेमध्ये पण स्पष्टीकरणात सांगितलेलं आहे. महाभारताच्या शांती पर्वामध्ये गीता येते आणि तिथेच हे थोडस वैदिक गणित पण दिलेलं आहे. हा, तर ना साधारण बघा, एक मिनिट. हा, हम्म, हा, कलियुग हे 4,32,000 वर्षांचं असतं. त्याची दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्ष एवढ्याच द्वापार युग असतं. त्याची तिप्पट तेवढ्या वर्षांचं त्रेता, आणि 4,32,000 गुणिले 4 एवढ्या वर्षाचं सत्ययुग असतं. मी माझीच वही घेऊन येते, एक मिनिट. मग या चौघांना मिळून एक दिव्य युग म्हणतात. आले एक मिनिट. हम्म. मग ह्या चार युगांना मिळून एक दिव्य युग म्हणायचे. ओके. ते किती असतं माहित आहे? 4 युगांचं एक दिव्य युग 4,04,32 दशलक्ष वर्ष. मग अशी 71 दिव्य युगांचं अ, एक मन्वंतर असतं. हा, 71 दिव्य युग म्हणजे एक मन्वंतर. अशी 14 मन्वंतर आणि 15 संध्या मिळून ब्रह्मदेवांचं म्हणजे त्याला म्हणतात एक कल्प. ओके. आणि त्याचा एकूण म्हणजे वर्ष किती होतात त्याच्यामध्ये? 4,32 बिलियन वर्ष. एवढं ही ब्रह्मदेवांचा एक दिवस असतो. आणि असं ब्रह्मदेवांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं. ओके. हे तुम्ही नंतर जरा असं चार्ट व्यवस्थित दिलेला आहे, बसून बघा आणि समजून घ्या. तर हे वैदिक गणित आहे. म्हणजे गीता आपल्याला 5 विषय शिकवते ना. आपण पहिल्या अध्यायात बघितलं की ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. हे थोडं काळाविषयी सांगितलेलं आहे, की बघा कुठे कलियुगातले आता फक्त साधारण 5,500 वगैरे वर्ष झाली असतील. आणि 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे. हा, तर आणि मग असं हे सगळं वाढत जातं आणि ब्रह्मांचं आयुष्य असं 100 वर्षाचं असतं. तर आपण किती काळाच्या ह्या गणितामध्ये आपलं अस्तित्व किती सूक्ष्म आहे पहा. हा, मग आता घ्या पुढे. आता इथं त्यांनी ते ब्रह्मदेवांचं जीवन सांगितलंय. व सध्या जे ब्रह्मदेव आहेत ना, त्यांच्या आयुष्याची 50 वर्ष होऊन गेलेली आहेत. 6 मन्वंतर झालेली आहेत. हम्म. 4 युगांची 27 चक्र संपली आहेत.
अं, आणि कलियुगातली आता सध्याच्या कलियुगातली होऊन गेलेली किती वर्ष आहेत? 5117 वर्ष होऊन गेली आहे. ओके. मग ब्रह्मदेवांचं अजून जीवन किती आहे माहित आहे? ते दिलंय बघा, 155.522 इयर्स एवढं झालेलं आहे. आणि साधारण तेवढं शिल्लक आहे. माताजी घ्या पुढे. आता मनूंचं जीवन सांगितलंय ह्यांनी. 4 युगांची 27 चक्र संपलेली आहेत. म्हणजे मनूंच्या जन्मापूर्वीच हे मान्य करून भगवंतांनी त्यांचीचा शिष्य सूर्यदेव विवस्वान यांना गीता बोलली होती. हा, मग मनूंच्या जीवनाचं हे कॅल्क्युलेशन आपण केलं तर मनूंचं जीवन सध्या किती झालं? 120 मिलियन इयर्स झाले. मग त्याच्याही आधी विवस्वानांना गीता कृष्णाने सांगितली, कारण त्या पहिल्याच श्लोकात होतं ना की मी सूर्यदेव विवस्वानांना सांगितले आणि त्याने मनूंना. मग ह्याचा अर्थ जर का मनूंचं आयुष्य 120 मिलियन इयर्स झालंय तर गीता पण 120 दशलक्ष वर्षापूर्वी विवस्वानांना सांगितली गेलेली आहे. किती प्राचीन अशी आहे बघा ती. हा माताजी पुढे. आता ती पृथ्वीवर कधी आली? हा, तर हे महाभारताच्या शांती पर्वामध्ये दिलंय बघा. तर वाचा माताजी हे त्रेतायुगाचं. गीता पृथ्वीवर सांगितली गेली. महाभारत शांती पर्व 348.51 आणि 52 मध्ये आपण गीतेचा इतिहास खालील प्रमाणे शोधू शकतो. त्रेतायुगादौ च ततो विवस्वान् मनवे ददौ मनुष्यलोकवृत्त्यर्थ सुतायेक्ष्वाकवे ददौ इक्ष्वाकूना च कथितो व्याप्य लोकावस्थितः. त्रेतायुगाच्या सहस्राब्दी प्रारंभी परमात्म्याशी संबंधांचे हे शास्त्र विवस्वानाने मनूला दिले होते. मनूने मानव जातीचा पिता असल्याने या पृथ्वी ग्रहाचा राजा महाराजा इक्ष्वाकू याला ते दिले. रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले म्हणून भगवद्गीता महाराजा इक्ष्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात होती. त्रेता आणि द्वापार हे मिळून 4,32,000 5 गुणिले 4,32,000 वर्षे बरोबर 21,60,000 वर्षे. कलियुगात निघून गेलेली वेळ आहे 5,117 वर्षे. गीता 20 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर आली. हरे कृष्ण. हा, म्हणजे पृथ्वीवरती किती वर्ष झाली आहे? साधारण 20 लाख वर्षापासून गीता पृथ्वीवर आहे. हा हा, माताजी घ्या पुढे. त्यामुळे कळलं ना गीतेला हा सनातन धर्म आहे. गीता हे सनातन ज्ञान का आहे? कारण ते नेहमी अस्तित्वात असणार. आता हे ब्रह्मदेवांचं जीवन बघा. एका सेकंदामध्ये त्यांच्या पृथ्वीवरची 1 लाख वर्ष होतात. हा, मग एका मिनिटामध्ये 60 लाख वर्ष. मग 36 कोटी वर्षांचा 1 तास होतो. आणि मग हे 8 अब्ज 64 करोड वर्षांचा 1 दिवस असतो. हा, एवढा मोठा 1 दिवस असतो आणि एवढ्याच वेळाची एक रात्र असते. हा, म्हणजे दिवस जेवढा तेवढीच संध्या. मग कसं असतं ना नियम हा, त्यांची जी संध्या असते ना त्याच्यामध्ये असं समजायचं की म्हणजे असं आंशिक विनाश म्हणतात होतो, की जिथे आपण झोपी गेल्यासारखे सगळं जिथल्या तिथे थांबतो. आणि जेव्हा तो एवढा मोठा पिरियड पूर्ण होतो तेव्हा अचानक तुम्हाला कोणीतरी झोपेतनं उठवावं तसं होतं, तसं सगळं सुरू होतं. असे ब्रह्मादेवांचे ते संध्या आणि दिवस असं चक्र असतं. हा, आणि असं हे हा 1 दिवस, मग तेवढी संध्या, आणि अशा त्यांचे 100 वर्षाचं आयुष्य असतं. माताजी घ्या पुढे. आणि म्हणून मगाशी म्हटलं ह्या काळाच्या पसाऱ्यामध्ये आपलं अस्तित्व तेवढंच आहे आणि आपण टाइमपास करत 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 विनाकारांची भांडणं वगैरे म्हणजे खूप भगवंतांशी जोडणं वगैरे ते तर लांब, पण आपण आपल्यामुळे अहंकार खूप असतो.
तर विश्वाच्या पसाऱ्यामध्ये इतकंसं अस्तित्व आहे आपलं. वाचा बरं. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण. आता ना भगवंत काय आहेत बघा, थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स भगवंताचे गुण बघा तुम्ही. ते कसे आहेत, अजन्म आहेत. म्हणजे आपण म्हणतो कृष्ण जन्माष्टमी वगैरे ना, पण भगवंत हे अवतार घेत असतात आणि त्यांचं कार्य झालं नाही झालं की ते त्यांच्या धामात जातात, विनाकारण थांबत पण नाही तिथे. हं? त्यामुळे ते की नाही, जन्म आणि मृत्यू हे शब्द त्यांच्यासाठी योग्य नाही. ते अजन्म आहेत, की ते नित्य आहेत. म्हणजे ते इथं कायमच आहे. आपण आता सूर्य हे झाला, मावळला, आपल्याला दिसत नसते, मग आपण असं म्हणतो का सूर्य बुडाला किंवा म्हणजे सूर्याचा मृत्यू झाला, असं काय आपण म्हणत नाही. आपल्याला माहित आहे की तो आपल्याला दिसायचा बंद झाला, याचा अर्थ तो गेला असं नाही, तो तिथं आहे. आता उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी परत दिसणार. तसं भगवंत पण नित्य आहे. ते फक्त इथं पृथ्वीवर प्रकट होतात, त्यांचं काम झालं की त्यांच्या धामात जातात. त्यामुळे ते अजन्म आहे. जन्म मृत्यूने बांधलेले आपण आहे, भगवंत नाही. हा. त्यांच्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. हा, ते त्यांचं शरीर दिव्य आहे. आपलं कसं आहे, भौतिक आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यांचं कसं आहे, दिव्य, सत चित आनंद, शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय, असं भगवंतांचं शरीर आहे. मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर असलो, अं, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हा, इथे एक लक्षात ठेवायचं, म्हणजे भगवंत हे सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर आहे. फक्त मनुष्य नाही, तर जे कोण इकडे आहेत त्या सगळ्यांचे. पुन्हा ते त्यांच्या मूळ रूपात प्रत्येक युगात एकदा अवतीर्ण होत असतात. हं? आणि इथेही हे आहे, म्हणजे कृष्णाने अवतार घेतला ना तेव्हाची ती स्लाइड आहे. माताजी एक मिनिट दाखवा. तर तुम्ही भागवतम मध्ये वाचाल ना, तर तेव्हा तुम्हाला कळेल की भगवंत पहिल्यांदा ते क्रम पण वेगळा आहे. असं नाही की तिला लेबर पेन वगैरे झाले. कसं आहे माहितीये, पहिल्यांदा ते वसुदेवांच्या हृदय गर्भात आले, मग तिथनं ह्यांच्या देवकीच्या मग आणि अ, देवकी असं म्हणजे दिव्य प्रकाश तिच्या शरीरातून बाहेर पडत होता आणि ते हृदयात मनातून प्रकट झाले तिच्या. आणि झाले ते पण कसे, ते दिसतात बघा, चतुर्भुज नारायण कसे प्रकट झाले. आणि मग मग खूप छान आहे वर्णन. ते देवी देवता आले, त्यांनी म्हणजे शंकर ब्रह्मापासून सगळे आले, त्यांनी फुलं हे केली आणि त्यांची स्तुती वगैरे केली, प्रणाम केले. मग भगवंत सांगतात की आता म्हणजे ती छोटं रूप घ्यायला सांगते ना, म्हणजे छोटं रूप घेतात आणि सांगतात की आता तुम्ही मला गोकुळात नेऊन सोडा, नंद महाराजांच्या इथे. आणि योग निद्रे त्यांची योग शक्ती असते, ती सगळ्यांना झोपवून टाकतात, सगळे दार उघडते आणि ते घेऊन जातात. असं. पण भगवंत याच्यावरनं थोडस मी का तुम्हाला हे सांगते, कारण आमच्या माताजींनी सांगितलेलं की आपल्या आजूबाजूला खूप जण भेटणार तुम्हाला की जे म्हणतात की मी भगवंत आहे, मी स्वतः काय देव आहे, असं टाईप म्हणतात ना, तेव्हा त्यांच्या जन्माच्या वेळेस होतं काय असं, हे सगळं आपण चेक करायला पाहिजे. कारण भगवंत जेव्हा अवतार घेतात ना, तेव्हा खूप शुभ असतं सगळं, नक्षत्र वगैरे असं ते खूप असतं डिटेल. माताजी घ्या पुढे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा कधी धर्मचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. आता भगवंत त्यांनी काय सांगितलं, मी प्रत्येक युगात येतो. पण मग येतात तर कधी येतात युग, आता आपण तर कालखंड बघितला, तेवढी मोठी असतात. हा, तर जेव्हा जेव्हा धर्माचरणाचा ऱ्हास होतो ना,
आणि अधर्माचं वर्चस्व व्हायला लागतो तेव्हा येतात ते. हा, ओके. इथेही देव हे चित्र जे आहे ना, देवकीचं वसुदेवांशी लग्न झाल्यावर त्यांच्याबरोबर रथात बसून निघालेली असते आणि सारथ्य करत कोण असतो? कंस. कंस तिचा भाऊ असतो ना, चुलत वगैरे असतात. तर तो इतकं प्रेम बहिणीवर की सारखी स्वतः बनलेला असतो आणि देवकीला सोडायला निघालेला असतो. तेवढ्यात आकाशवाणी होते. देवता आकाशवाणी करतात की म्हणजे भगवंतांच्या आईची यांनी सेवा नाही करायला पाहिजे, म्हणून देवता आकाशवाणी करतात की मूर्ख कंसा, या देवकीच्या पोटी तो, आपल्याला ती आकाशवाणी माहित आहे, होणारा 8वा पुत्र तुला मारेल वगैरे अशा टाईप. मग त्या म्हणजे हे असुरांचं प्रेम भरवशाचं नसतं की आकाशवाणी झाल्यावर अजून देवकी नवऱ्याच्या तिकडे जायची होती. तिला पहिलं पण बाळ झालं नव्हतं, 8वं बाळ व्हायचं वगैरे एवढं सगळं होतं, तरी पण हा तलवार काढून तिला मारायला उठतो. हा, असं हे प्रेम असतं. त्यामुळे आपण भरवसा असुरी म्हणजे असुरांचे गुणधर्म आपण बघणार 16व्या वगैरे अध्यायात. त्यांच्यावर भरवसा नसतो, त्यांचं वागणं खूप विचित्र असतं. मग होतं काय, ते वसुदेव असतात ना, ती खूप छान आहे भागवतम मध्ये. वसुदेव त्याच्याशी चर्चा करतात आणि काय काय सांगून देवकीचा तिथे प्राण वाचवतात. छान आहे ते पण त्यांच्या तात्विक, की शेवटी ते सांगतात की आम्ही ते 8ही मुलं तुझ्याकडे आणून देतो वगैरे, असं छान आहे ते सगळं. मग सोडतो. माताजी घ्या पुढे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हा, तर आहे ना पहा इथे भगवंत धर्माची स्थापना वगैरे त्यांच्या धामात बसून पण करू शकतात. शेवटी त्यांनी एक छोटीशी इच्छा जरी केली तरी इकडे धर्माची स्थापना होणार. पण ते प्रत्यक्षात इथं काय येतात, तर त्यांच्या भक्तांना आनंद देण्यासाठी. जे त्यांचे शुद्ध भक्त अतिशय म्हणजे ऋषी वगैरे जे बघा वनांमध्ये वगैरे त्यांचे जे ते आयुष्य असतं ना, त्याच्यामध्ये एकच इच्छा असते की त्यांची ती तप वगैरे करत असतात साधना करताना की भगवंतांचं दर्शन व्हावं. तर फक्त त्यांच्या अशा शुद्ध भक्तांना आनंद देण्यासाठी ते येतात. बाकी दुष्टांचा विनाश नंतर दिलाय बघा, दुष्टांचा विनाश करायला, धर्माची स्थापना करायला ते स्वतः पुन्हा पुन्हा येत असतात. माताजी घ्या पुढे. हे इकडे ह्याला कंसाला मारतायत बघा कृष्ण मथुरेमध्ये. हा, मा- वाच. जन्म कर्म च मे दिव्यं यो वेद जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. आता ना भगवंतांच्या ह्या ज्या कथा आपण श्रवण करतो, हरी कथा, आपल्याला माहित आहे सगळीकडे भागवत सप्ताह असतात आणि आपल्यातली प्राचीन काळापासूनची परंपरा आहे हरिकथा श्रवण करणं. त्याचं कुठल्याही स्वरूपात तुम्ही युट्यूबवर आहे का, प्रत्यक्षात जा, अरेंज करा स्वतःच्या घरामध्ये, काय येईल पहा, पण प्राचीन कालापासून आहे. पण हे त्याचा हे बघा, म्हणजे त्याचं ऐकून आपण कोणीही म्हणू शकतो ना काय बाबा हा टाइमपास, तसं नाहीये. त्यांचा जन्म कर्मच मे दिव्यम. त्यांच्या ह्या ज्या जन्म आणि त्यांनी इथं येऊन ज्या लीला केल्या त्यांच्या अवतारांमध्ये वेगवेगळ्या, त्या सगळ्या अवतारांमधल्या त्यांच्या छोट्या मोठ्या लीला हे सगळं दिव्य आहे. तर तुम्ही नुसतं मन लावून त्या ऐकलात ना, तरी देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म न घेता भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करू शकतो आपण. हा, मग ती भागवतमच्या श्रुतीफल म्हणून एक ह्याची गोष्ट आहे.
धुंदुपारीची. ती गोष्ट आपल्या आता इथे नाहीये, पण त्याच्यामध्ये की ह्या ज्या भागवत हरिकथा, भागवत कथा ह्याच हे पॉवर काय आहे, म्हणजे काय त्याची क्षमता आहे, तर ती तुम्हाला ह्या ह्याच्यातून म्हणजे ह्या जन्ममृत्यूच्या ह्याच्यातनं मुक्ती देऊ शकते. हं? ते इथे मगाशी म्हटलं ते बघा, की ते सांगतात की आता मी छोटा बालक होणार आहे, तुम्ही मला घ्या आणि नंद महाराजांकडे ठेवा म्हणून. आणि ते बघा त्यांच्या बरोबर त्यांचे हे आहेत, अनंत शेष. ते कधी बाजूला जात नाहीत ना भगवंतांपासून एक क्षण पण. ते कसे त्यांच्या डोक्यावर छत्र धरलंय पहा. हा, तर भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा हे असं सगळं असतं. ह्या माताजी. आणि हा श्लोकही लक्षात ठेवा. ओके. आता आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये काय फरक आहे, हे 3-4 श्लोकात तो कळतो बघा आपल्याला, की हे माताजी हे वाचा तुम्ही, मग सांगते. कृष्ण आणि आपल्यात फरक. कृष्णांचे रूप आध्यात्मिक आहे, आपले रूप भौतिक तात्पुरते आहे. आपण मायेद्वारा नियंत्रित आहोत, कृष्ण हे मायेचे नियंत्रक आहेत. हरे कृष्ण. हा, आता ना भगवंतांचं शरीर हे आध्यात्मिक आहे, म्हणजे ना ते मगाशीच म्हटलं तसं, ते कसं आहे, सच्चिदानंद रूपानी, की सच्चित आनंद, शाश्वत ज्ञानमय, आणि आनंदमय असं त्यांचं शरीर आहे. ओके. आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यांचं हे आध्यात्मिक हे आहे, पंचमहाभूतांचं नाही, त्यामुळे ते शाश्वत आहे. ते मृत्यू वगैरे आणि जन्म मृत्यूने आपण बांधलो गेलंय. आपलं ते शेजारी चित्र दाखवलंय बघा, कृष्णांच्या शेजारी. आपलं शरीर कसं असतं माहिती आहे, की जे आपल्याला आरशात दिसतं, आपण ज्याला हात लावू शकतो, ह्याला म्हणायचं स्थूल शरीर. हे सूक्ष्म सॉरी पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग त्याच्या आतमध्ये असतं सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, अहंकार ह्याने बनलेलं असतं. हा, आणि त्याच्या आतमध्ये असतो आपला आत्मा. तो मात्र भगवंत जसे सच्चित आनंद आहेत, त्यांचा अंश असल्यामुळे आत्मा पण सच्चित आनंद आहे. ते आपण दुसऱ्या अध्यायात शिकलो पहा, की त्याला वर कुठलं शस्त्र चालत नाही, अग्नीने जाळता येत नाही. का? तर तो भगवंतांचा अंश आहे, तो मात्र दिव्य. हा सेम भगवंतांचा आहे, पण अणु आहे, सूक्ष्म आहे. भगवंत पूर्ण ऐश्वर्य युक्त आहे. तर बेसिक फरक लक्षात घ्या, की भगवंतांचं शरीर हे आध्यात्मिक दिव्य आहे, काळाचा परिणाम होत नाही. आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, जन्म मृत्यूला सामोरं जावं लागतं. दुसरं, भगवंत हे मायेचे नियंत्रक आहेत, मायापती आहेत ते. आता ही माया आपल्यावरला मात्र सत्व रज तम या 3 गुणात बांधत असते. ते आपण शेवटच्या 6 अध्यायांमध्ये डिटेल बघणार आहे. म्हणजे आपलं पूर्ण कंट्रोल हे मायेच्या हातात आहे. आणि भगवंत मात्र मायापती आहेत, माया त्यांच्या अंडर काम करत असते. तर हा कृष्ण आणि आपल्यामध्ये फरक आहे. हा घ्या मात्र. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मत्परायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले आहे. हरे कृष्ण. हा, तर आता ना आपल्याला कृष्णांकडे जायचं असलं तर आधी आपल्याला वितराग भय क्रोध, म्हणजे राग म्हणजे आसक्ती. हा, राग या शब्दाचा अर्थ अँगर नाहीये, तर तुम्ही आसक्ती, भय म्हणजे भीती, आणि क्रोध म्हणजे हा, आता तो राग म्हणजे तो अँगर. तर आसक्ती, भय आणि क्रोध ह्यातनं जेव्हा आपण मुक्त होऊ आणि भगवंतांना शरण जाऊ,
हा, भगवंतांना आश्रय माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्यांना भगवंतांविषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झालेले. म्हणजे आपल्याला आसक्ती, भय आणि क्रोध ह्यातनं मुक्त होऊन भगवंतांना शरण जाऊन त्यांचं प्रेम प्राप्त करायला हवं. आणि हे कोणी केले? कृष्णाने सांगितलंय बघा. त्यांची आतापर्यंत आपण ज्यांना संत वगैरे म्हणतो त्यांचे चरित्र पाहाल तसे कितीतरी लोकांनी भगवंतांना प्राप्त केलेलं आहे. ठीक? त्यासाठी आपण भगवंतांना शरण जाऊन त्यांचा आश्रय ग्रहण करायला हवा. आता जी घ्या पुढे. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. आता ना इथे कृष्ण काय सांगा, खूप छान श्लोक आहे आणि हा एक सिद्धांत आहे. जसा जन्म कर्मच मे दिव्यम, की त्यांच्या विषयी तुम्ही त्यांचं मुखात नाव घेणं किंवा त्यांच्याविषयी काहीही ऐकणं म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याला मदत करताय ह्या भौतिक सागरातून बाहेर पडायसाठी. तसं तुम्ही जो आता काय कृष्णाने सांगितलं की आसक्ती, क्रोध आणि भीती, भय ह्यापासून मुक्त होऊन तुम्ही मला शरण यायला पाहिजे. हा, तर तुम्ही भगवंतांना ज्या भावाने शरण जाता भगवंत तुम्हाला त्याच भावामध्ये भेटत असतात. मग तुम्ही कुठल्याही भावामध्ये जा, प्रेमाने जा किंवा पुढे शिशुपाल दाखवला तसा कंस, शिशुपाल ह्यांच्यासारखं शत्रुत्व धरून जा. तुम्ही ज्या प्रकारे भगवंतांकडे जाणार ना त्याच प्रकारे भगवंत तुम्हाला भेटणार. जर का आता हे बघा, ह्या गायी भगवंतांच्या एका बासरीच्या सुरावर या 9 लाख गायी होत्या नंद महाराजांच्या. त्यांच्या मागून धावत सुटायच्या, अद्भुत प्रेम करायच्या. तेवढंच प्रेम कृष्णाने त्यांच्यावर केलं. पायात काय न घालता गायींच्या मागे धावायचे आणि ते भगवंतांचं चिन्मय शरीर म्हणतात. ते असं सुंदरसं शरीर गायींच्या धुळीने जे पायाच्या म्हणजे पाय त्या धावल्यामुळे जे धूळ उडतात ना त्याने असं शरीर त्यांचं झाकलं जायचं. एवढं तरी पण म्हणजे कृष्ण एवढं प्रेम करायचे त्यांच्या मागून मागून म्हणजे धावत असायचे. आणि ह्या गायीनी पण त्यांच्यावर अपार प्रेम केलं. तर असं असतं, तुम्ही ज्या भावनेमध्ये कृष्णांना भेटणार त्याच भावनेमध्ये भगवंत तुमच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला देतात. इथे बघा खाली बलराम त्यांचे पाय चेपून देत आहेत. तर तिकडे शेजारी बघा कृष्ण पण बलरामांचे पाय दाबून देत आहेत. हा, तर असा हा ये यथामाम प्रपद्यन्ते, की तुम्ही ज्या भावात शरण जाणार मग त्यामुळे पहिलं काम करायला हवं तुम्ही भगवंतांशी कुठलं तरी नातं जोडून घ्या. हा, मग त्यांना तुमचे आई वडील माना, गुरु माना, मोठा भाऊ, लहान भाऊ, मित्र, अ, सखा म्हणजे हा मित्र किंवा तुम्हाला जे वाटतं ते त्यांच्याशी नातं जोडा आणि त्या नात्यामध्ये आदान प्रदान करा प्रेमाचं. कृष्ण पण तुम्हाला तेवढंच प्रेम देणार. हा, हा, माताजी घ्या पुढे. मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मांपासून त्वरित फळप्राप्ती होते. हरे कृष्ण. हा, मगाशच्या त्या श्लोकामध्ये शिशुपाल वगैरे किंवा रावण, कंस हे कृष्णांना शत्रू रूपामध्ये पाहत होते तर भगवंत त्यांना काळ म्हणून भेटले. तर तुम्ही ज्या भावनेने शरण जाणार तसे भेटतात भगवंत आपल्याला. हा, आता ह्या 12व्या श्लोकात काय म्हणतात की आपण म्हणजे ज्यांना कृष्णाविषयीचे हे ज्ञान नाहीये ती लोक काय म्हणजे आपण सगळेच तसे आहोत. तर आपण काय करतो की आपण देवी देवतांना शरण जातो आणि काहीतरी आपल्याला हवं असलं तर आपण त्यांच्याकडून मागून घेतो आणि देतात पण देवी देवता त्यांच्या पॉवर मध्ये असेल तर देतात. तर त्यांच्या मला म्हणजे
देवी देवतांनाही जी शक्ती आहे ही पण भगवंतांकडून दिलेली असते. हा, माताजी पुढे श्लोक सांगते आता हे सगळं तुम्हाला. पुढचा श्लोक बघा. हा, थांबा एक मिनिट, ती मागची स्लाइड घ्या. हा, तर हे कसं आहे, आता हे आपल्याला कंटिन्यू 9व्या 10व्या श्लोका अध्यायांपर्यंत येतच राहणार. देवी देवता, त्यांची उपासना आणि कृष्णाची भक्ती. तर कसं आहे माहित आहे, आपण अक्षर ब्रह्मयोग मध्ये ब्रह्मांडाची रचना वगैरे बघूच, तेव्हा तुम्हाला कळणार की इथं या सगळ्याचा प्रमुख कोण आहे, ह्या सगळ्याचा उगम कुणातनं होतो, कृष्णांमधून होतो. हा, आणि ह्या ज्या आपण म्हणतो 34 कोटी देवी देवता, हे कोण आहेत? तर एखाद्या कंपनी चालवण्यासाठी जे वेगवेगळ्या देशांमध्ये वगैरे कंपनीचे मॅनेजर नेमले जातात, हा, तसे हे देवी देवता आहेत. ती वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळ्या पोस्टवर यांची नेमणूक असते, त्यांच्या चांगल्या कर्मांमुळेच. हा, मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे ज्या शक्ती असतात त्याही त्यांना भगवंतांनी दिलेल्या असतात, कारण हे सगळं चालवण्यासाठी. पण मेन कोण आहे? तर कृष्ण. ठीक. मग आपण जेव्हा देवी देवतांना शरण जातो ना, तेव्हा हे देवी देवता त्यांच्या क्षमतेप्रमाणे आपल्याला मदत करतात. हा, आपल्या इच्छा पूर्ण वगैरे करतात. पण ती पूर्ण करण्याची ताकद त्यांना कोणी दिली आहे? कृष्णांकडून आलेली आहे. कारण प्रमुख कोण आहे? कृष्ण आहे. सगळ्यांचा उगम हा मूळ कृष्णांमधून आहे. म्हणजे जर काही झाड तुम्ही समोर उदाहरण म्हणून घ्या, तर झाडाचं मूळ कोण आहे? कृष्ण. आणि ह्याच्या पान, फुलं, फळं, फांद्या, हे वेगळी देवी देवता आहेत. हा कोण आहे? Sorry. चालेल. हा, तर जे झाड देवी देवता असतात ना, ते झाडाची पान, फांद्या, फूल, फळ अशा टाईप आहे. तर त्या झाडाचं मूळ कोण आहे? कृष्ण. मग तुम्ही जेव्हा आपण सेपरेट एखाद्या देवी देवतांकडे जातो, तर ते पण आपली इच्छा पूर्ण करतात वगैरे सगळं आहे. पण ही जी शक्ती आहे ती त्यांना कृष्णांकडून आलेली असते. आणि जर का तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घातलं, म्हणजे कृष्णांना शरण गेलात, भक्ती केली, तर झाडाला आपण पाणी मुळात घातल्यावर त्याच्या अगदी शेवटच्या टोकाच्या पानापर्यंत सुद्धा ते पोषण पोचतच ना, उलट झाड हिरवगार मोठं छान राहतं. हा, तसं आहे की तुम्ही कृष्णांची जेव्हा भक्ती करता तेव्हा ऑटोमॅटिक सगळे देवी देवता वगैरे खूप आनंदी राहतात. कारण कंपनीच्या मालकालाच तुम्ही आनंदी ठेवलंय, किंवा इकडे झाडाच्या मुळालाच पाणी घालताय, तर ते झाड सुंदर राहणारच. ओके, तर ही बेसिक हे सत्य आहे की ही रचना आहे अशी. त्याच्यानंतर आपल्याला बरेचदा आता हे संदर्भ येत राहणार की देवतांची उपासना आणि कृष्णाची भक्ती. तर आता मी जे तुम्हाला ही रचना सांगितली ही लक्षात ठेवा. ओके, माताजी घ्या पुढे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्यय असल्यामुळे अकर्ताच आहे हे तू जाणून घे. हरे कृष्ण. आता आपण म्हणतो ना वर्णाश्रम व्यवस्था, वर्णाश्रम व्यवस्था ही कृष्णांनी निर्माण केलेली आहे. पण कशी आहे बघा ती. चातुर्वर्ण्य मया सृष्ट गुण कर्म विभागशः. हा, ही जी चतुर्वर्णाची रचना आहे ही भगवंतानीच केलेली आहे. पण कशाच्या आधारावर? वडिलांची कागदोपत्री असणारी जातच्या आधारावर नाहीये. त्यांची गुण कर्म विभागशः आहे. ही आपण मनुष्यानी केलेली आहे, त्याच्यासाठी आपण भगवंतांना ब्लेम करू शकत नाही. शास्त्र उघडल्यावर आपल्याला कळतं की भगवंतानी केलेली कुठली आहे?
तर तुमच्यातले गुण शोधा. हा, आणि तुम्हाला त्याप्रमाणे कुठले कर्म करायला आवडतात. हा, ते तुमचं तुम्ही निवडा की मला हे करायला आवडतंय ते, आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे की तुम्ही कुठलाही या 4 आश्रमांमधनं 4 वर्णांमधनं तुमच्यातले गुण आणि तुम्हाला जी कर्म करायला आवडतात त्याप्रमाणे ह्यातला कुठलाही वर्ण निवडा. आणि तुम्ही तुमचं उपजीविका म्हणजे पृथ्वीवर हे भौतिक जगत आहे, इथे जगण्यासाठी बेसिक अन्न वस्त्र निवारा तरी तुम्ही कमवावा लागतो, त्याला पर्याय नाही. तर ते करण्यासाठी आणि एक समाज व्यवस्था चालावी म्हणून ही वर्णाश्रम व्यवस्था आहे. तर ती गुण कर्म विभागशा आहे. हा, तुम्हाला जे आवडतं तुम्ही जाल का, एक डॉक्टरांचा मुलगा तो अजून लहानपण आहे किंवा अजून त्याच्याकडे काही MBBS ची किंवा BMS BHMS असं काही डिग्री वगैरे नाहीये, पण फक्त डॉक्टरांचा मुलगा आहे म्हणून तुम्ही जाणार का त्याच्याकडे उपचार करून घ्यायला? त्याने काहीतरी त्यातलं नॉलेज घ्यायला पाहिजे ना. तसं इथे कृष्णाने सांगितलंय की त्यांची कुठली आहे चातुर्वर्णाश्रम सिस्टीम, तर गुण आणि कर्मावर आधारित ते आणि ते स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जे करायला आवडतं ह्या 4 पैकी ते करा. ओके, मग ते कुठले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, फक्त ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं, यज्ञ करणं यज्ञ करून देणं ह्यामध्ये इंटरेस्ट आहे, शास्त्रांचा अभ्यास पैसा कमावणं वगैरे नाही, आणि वैराग्य असतं ह्यांच्यामध्ये. तर असंच स्वभाव असेल तर ब्राह्मण, ऍडमिनिस्ट्रेशन आवडत असेल क्षत्रिय, व्यवसाय करायला आवडतोय शेती वगैरे गोपालन वैश्य, हा पैसे कमावणे. आणि समजा ह्या ती फारशी पण जबाबदारी नकोय, मी ह्या सगळ्यांचं कुणालाही मदत करू शकतो तर शूद्र. हा, आणि होतं कसं ह्या चौघांनाही वर्ण नाही, वर्णाश्रम व्यवस्था आहे. या चौघांनाही आश्रम आहेत, ते म्हणजे सगळ्यांनाच आहेत की तुम्ही वयाची पहिली 25 वर्ष ज्ञानार्जन करायला हवं सगळ्यांनी. मग जर का लग्न करायचं ठरवलं तर 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम व्यवस्थित करा, मुलांना कृष्णांशी जोडा, हे गृहस्थाश्रम कर्तव्य असतं. मग 50 नंतर थोडं संसारातलं लक्ष कमी करून भक्तीमध्येच घाला, आणि 75च्या नंतर मग संसारामध्ये फारसं काही बघूच नका, जे काही दिवस आहेत ते भक्तीमध्येच घालवा असं. हा, तर हा आश्रम ह्या कुणालाही चुकलेला नाहीये, कुठलाही वर्ण असतो दे, ह्याच आश्रमांच्या नियमाप्रमाणे जायला हवं. आणि इथं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला कुठलाही हवा तो आश्रम वर्ण घेऊ शकता तुम्ही. आणि त्याचं ध्येय काय आहे मुख्य म्हणजे, तर ते बघा त्यांनी दिलंय भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. हा, जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो म्हणजे निर्माण त्यांनी केलेलं आहे, पण तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. पण कृष्णाने कुठलंही तुमच्यावर बंधन टाकलेलं नाहीये इथं की तू हेच करायचंय तेच करायचंय. गुण व कर्म विभागशः तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी जीवनाचा उपयोग करा. ह्याने जरासं अन्न वस्त्र निवारा वगैरे कमवा, कुटुंबाची काळजी घ्या, पण जो वेळ वाचतोय तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरा. हा, माताजी घ्या पुढे. मुख्य ते आहे की असा कुठल्याही वर्णाश्रम व्यवस्थेच्या भागात आध्यात्मिक उन्नतीसाठी काहीतरी करा. वाचा माताजी. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कोणत्याही कर्मांनी मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही. माझ्या विषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्यही कर्मफळांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण. आता ना कृष्ण आपल्याला प्रत्येक कर्माची बंधनं लागतात, ही फळं भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो, कालच तर आपण पाहिलं. पण कृष्णांचं असं काय, कुठल्याही कर्माने मी बद्ध होत नाही. का होत नाहीत कृष्ण कुठल्याही कर्माने बद्ध? कारण त्यांना कशाची आकांक्षाच नाही. त्यांच्याकडे 6 ऐश्वर्यामधलं एक ऐश्वर्य आहे ना, वैराग्य.
तर त्यांना कुठल्याही कर्मफळाची आपल्याला असते ती आकांक्षा. भगवंतांना कुठल्या कर्मफळांची आकांक्षाच नाही, त्यांच्यामध्ये परम वैराग्य आहे. त्यामुळे त्यांनी केलेली कुठलंही कर्म त्यांना बंधनकारक ठरत नाही. हा, माझ्याविषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्यही कर्मफलांनी बद्ध होत नाही. आणि इथे त्यांनी दाखवलंय बघा की आता हे तिकडे पहिल्या गोष्टीत सुदामा आहे, सुदामाची सेवा वगैरे केली कृष्णाने, चरण धुतले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते एकतर सारथी झाले अर्जुनाचे. सारथी म्हणजे काय, ड्रायव्हर झाले अर्जुनासाठी. पुन्हा भीष्मानी एक प्रतिज्ञा घेतली होती की केशवा, म्हणजे मी तुला शस्त्र हातात घ्यायला लावेल. आणि कृष्णाने काय घेतली होती प्रतिज्ञा सुरुवातीला महाभारतामध्ये की मी हातात शस्त्र घेणार नाही महाभारताच्या या युद्धात. पण गोष्ट खूप मोठी आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भीष्म इतका बाणांचा वर्षाव करत असतात की कृष्णांना कळतं की आता अर्जुन काही वाचणार नाही. त्यामुळे कृष्ण सरळ रथातनं खाली, म्हणजे अर्जुन अगदी पाय धरून ओढत असतो त्यांना तरी की तुम्ही तुमची प्रतिज्ञा मोडू नका. तरी पण कृष्ण एक रथाचं चाक घेऊन भीष्मांवर धावत जातात आणि भीष्मांच्या बाणाने त्यांच्या शरीरात थोडं रक्त वगैरे पण येतं, हा थोडं त्यांच्या ते चिन्मय शरीरातून तरी सुद्धा जातात. आणि मग भीष्म थांबतात युद्ध करायचे. तर आहे ना, भीष्मांची प्रतिज्ञा असते की केशवा तुला शस्त्र हातात घ्यायला लावेल. त्यासाठी भगवंतांनी स्वतःची प्रतिज्ञा मोडली. भक्तांवरचं प्रेम बघा केवढं आहे. तर असे आहेत ते. पण अशी कर्म त्यांना बंधनकारक ठरत नाहीत का, तर पुन्हा तेच की त्यांना त्यातनं कुठली अपेक्षा नाहीये. हे आता हे गोप सख्यांबरोबर गोकुळात इकडे तिकडे गायी घेऊन चारवत फिरवत असायचे. इथे अर्जुनाचे सारथी बनले. हा, तर ह्या कुठल्याने भगवंतांना बंधन लागत नाही. माताजी घ्या पुढे. हा, आणि भगवंतांविषयीचे हे सत्य जाणणारा जो असतो ना, तो पण कर्मफलानी बद्ध होत नाही. म्हणजे जर का आपण खरोखर शास्त्र उघडत असलो, ऐकत असलो थोडं, आणि कृष्णांविषयीचं हे सत्य आपल्याला माहीत असलं, त्यांच्या कथा वगैरे श्रवण करत असलो आपण की ते कसे कर्मफलानी बांधले जात नाहीत, तर ऐकणारा सुद्धा मुक्त होऊ शकतो. वाचा माझ्या. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हा, तर हा एक कालच्या माताजीने मला शंका विचारलेली, हा तो श्लोक बघा माताजी, की आता आपण असं नाही म्हणू शकत की चांगली कर्मांची फळं चांगली असतात तर मी फक्त चांगलीच कर्म करतो वगैरे. ही जी कर्माची गुंतागुंत आहे ना, ही समजणं फार कठीण आहे. हा, गहना कर्मणो गती. त्यामुळे आपण काय करू शकतो, तर कर्म, विकर्म आणि अकर्म ह्यातला फरक समजून घ्यायचा. आणि आपण कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे भगवंतांना फळ अर्पण करून जीवन जगायचा प्रयत्न करायला पाहिजे. कर्म म्हणजे काय, कुठलंही आपण जे काय करत असतो क्रिया, ज्यांना फलस्वरूप आपल्याला पुढचं शरीर मिळतं, म्हणजे जीवन जगण्यासाठी ते बरंच करावं लागतं, हे सगळं कर्म येतं. हा, विकर्म म्हणजे काय असतं की वेदांप्रमाणे शास्त्रांप्रमाणे स्ट्रॉंगली सांगितलेलं आहे की तुम्ही हे करू नका, त्याला विकर्म म्हणायचं. आणि अकर्म म्हणजे काय, तर तुम्ही भगवंतांना अर्पण करून जी कर्म करत असता त्याची बंधनं आपल्याला लागत नाही, ते म्हणजे अकर्म. मग आपण यातले फरक जाणून कृष्ण भावना भावित जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. मग आता पुढे हो. बाकी असं नाही ना आपण म्हणू शकत की मी फक्त चांगलीच करतो वगैरे, ते अशक्य आहे. वाचा वाचा. विकर्मी वेदांचे पालन करीत नाहीत, निम्न प्रजातींमध्ये पतन आता होण्याचा की तो संभव. माईकच्या थोडं जवळ यायला हवा, आवाज खूप हळू येतोय.
आता येतोय का? बरं वाचा, अजून पण नाही वाढला, पण ठीक आहे, येतोय, हळू येतोय थोडं. अच्छा. विकर्मी वेदांचे पालन करीत नाहीत, निम्न प्रजातींमध्ये पतन होण्याचा संभव, गुरु साधू शास्त्र यांना अमान्य कार्य, मनुष्य जीवनाच्या मूळ उद्देशापासून दूर जातात. कर्मी धार्मिक आणि शास्त्रांचे पालन करणारे स्वर्ग प्राप्ती मिळते, देवतांचे शरीर प्राप्त होते, अखेरीस भूलोकी परत येतात. अकर्मी कृष्णांच्या भक्ती सेवेच्या स्तरापर्यंत उन्नती करतात, भौतिक लाभ प्राप्तीसाठी केलेल्या कर्मांमुळे पुनर्जन्म होतो हे जाणतात. हरे कृष्ण. हा, म्हणजे विकर्म म्हणजे काय, जे शास्त्रांमध्ये सांगितलंय तुम्ही करू नका तेच ती करतात, त्यामुळे जीवनाच्या मूळ उद्देशापासून लांब जातात. म्हणजे काय, तर हे मनुष्य शरीर मिळण्याचा मूळ उद्देश एकच आहे, ते म्हणजे ह्या आत्म्याला जिथून तो आलाय परमात्म्याकडे जायचं, भगवंतांकडे परत जायचं. त्यामुळे भक्तीची प्राप्ती, तो जाईल की कधी जाईल हे माहित नाही, पण निदान मनुष्य शरीर हे एकमेव शरीर आहे की ज्याने तुम्ही कृष्णाशी स्वतःला जोडून घेऊ शकता. मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं तसं, तुम्ही घरातल्या मांजराला समजावून सांगू शकता का की बाळ असं आपल्याला करायचंय, जप तू करायचंय, नाही, ते शरीर ती परवानगी देत नाही. तर मग मनुष्य जन्म शरीराचं ध्येय काय आहे, तर तुम्ही कृष्णांशी भगवंतांशी स्वतःला जोडून घेणं. त्या मूळ उद्देशापासूनच विकर्म करणारे लोक दूर जातात. कर्मी म्हणजे कसे, चांगली कर्म, हा वेदांमध्ये कर्मकांड भाग येतो, त्यांना कर्मी म्हणतात, पण त्यांचं ते सगळं स्वर्ग प्राप्तीसाठी असतं. 9व्या अध्यायात आपण पाहू ते. आणि अकर्म म्हणजे काय, की भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून घेतात आणि सगळं काही त्यांना अर्पण करतात. नारद दाखवले बघा तिथे. तर आपण पण आपला कल हा आपण हळूहळू भक्ती सेवेमध्ये जोडू असा ठेवावा. मग त्याची पुढे घे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते. हरे कृष्ण. आता ना कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की ज्ञान मिळवल्याशिवाय आपली मध्ये म्हणजे ती ज्ञानाची दृष्टी आल्याशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. हा, ज्ञान खूप गरजेचं आहे. पण मग ते ज्ञान कसं मिळवायचं, तर ते काय करायला हवं, तद्विधी प्रणिपातेन, की विधी काय, तुम्हाला गुरुंकडे जावं लागणार. अध्यात्म आणि जाऊन पण काय करायचं, आणि मुख्य म्हणजे राम कृष्ण ह्यानी स्वतः त्यांच्या चरित्र तुम्ही पाहाल तर स्वतः गुरूंच्या म्हणजे त्यांना सगळं ज्ञान तर होतच ना, तरी सुद्धा ते गुरूंकडे गेले. मग इथे कृष्ण आणि बलराम सांदीपनी गुरूंच्या आश्रमात उज्जैनला गेले होते. राम त्यांच्या वसिष्ठ मुनींच्या आश्रमात लहानपणी गेले होते. हा, तर त्यांनी स्वतः भगवंत असून गुरूंचा आश्रय घेतला, मग आपल्याला घ्यावा लागणार नाही का? गुरुच ते आहेत जे आपल्याला कृष्णांपर्यंत घेऊन जाणार. म्हणजे असं म्हणतात की कृष्णांच्या कृपेने गुरु येतात जीवनात, आणि गुरूंच्याच कृपेने तुम्हाला कृष्ण भेटतात. मग त्यामुळे आणि पण आपल्याला शंका पण असतात, तर आपल्याला करायचं काय आहे ज्ञान मिळवण्यासाठी, तर गुरूंकडे जा आणि सत्य जाणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग तुम्हाला ज्या शंका येत आहेत ना, ती जी प्रश्नोत्तरं आहेत ती गुरूंशी तुम्ही चर्चा अवश्य करा. असं नाही की ब्लाइंडली विश्वास ठेवा. हा, तुम्ही अवश्य प्रश्न जिज्ञासा करू शकता, उच्च चेतना आहे आपल्यामध्ये, पण कशी, गुरूंकडे जा, त्यांच्याशी बोलून सत्य जाणण्याचा प्रयत्न करा, त्यांची सेवा करा. गुरुला कमी दाखवण्यासाठी जाऊ नका तिकडे, तर त्यांची सेवा करा आणि नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा करा. आत्मसाक्षात्कारीच व्यक्तीच तुला ज्ञान प्राप्त करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलं. हा, नम्रपणे प्रश्न विचारा, त्यांची सेवा करा, आणि ज्यांनी सत्य जाणलंय तेच आपल्याला सत्य दाखवू शकतात. त्यामुळे आपल्याला गुरूंकडे जावं लागेल, आणि हा विधी आहे की जा आणि त्यांची सेवा करा, नम्रपणे प्रश्न विचारा.
हा माताजी. पुढे. अं, तर हा आपण गीतेचा थोडा इतिहास बघितला आणि कृष्णांविषयीचं अतींद्रिय ज्ञान म्हणजे ते अजन्मा वगैरे आहेत ते बघितलं. वर्णाश्रम व्यवस्थेविषयीचं बघितलं की भगवंतानी निर्माण केलेली व्यवस्था ही गुणकर्म विभागशः आहे. हा, आणि मुख्य म्हणजे त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही काय स्वीकारायचं, कुठला वर्ण आणि कुठला आश्रम, आणि आश्रमांना विसरायचं नाही. पुन्हा त्याचं ध्येय काय आहे की तुम्ही इथं जीवन जगताना जो वेळ उरेल तो तुम्ही कृष्ण प्राप्तीसाठी वापरणं हा त्याचं ध्येय आहे. हा, त्याच्यानंतर कर्माची गती थोडी गहन आहे, त्यामुळे आपण कर्म, विकर्म आणि अकर्म ह्यातले फरक समजून म्हणजे आपल्याला कृष्ण भावना घालून जीवनाकडे आपण वळायचा प्रयत्न करायला हवा. मग त्याच्यानंतर त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. मग ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला गुरूंकडे जावं लागलं. हा, माताजी, अं, झालाय ना आपला आजचा अध्याय. इथे ना या अध्यायात एक गोष्ट येते ती तुम्हाला सांगते. म्हणजे तिथे मगाशी होतं ना की अर्जुनाला कृष्णांना कुठल्याही कर्मफळाने बांधता येत नाही. ह्या अध्यायात ना एक गोष्ट आहे. अध्यायात असं नाही पण स्लाइड्सच्या ह्याच्याप्रमाणे. माताजी हे रेकॉर्डिंग सुरू असू दे, तुम्ही हे या परत तोपर्यंत. हा, चालेल ना, रेकॉर्डिंग स्टॉप केलं. हो चालेल चालेल माताजी. तर ना एक ह्यांची गोष्ट आहे, कुणाची सांगा, आपल्या यशोदा माता, जे म्हणजे कार्तिक महिन्याला आपण दामोदर मास पण म्हटला जातो आणि दामोदर लीला आहे. तर ती म्हणजे यशोदा माता ह्या एकमेव अशा आहेत की ज्यांनी कृष्णांना बांधलं वैदिक इतिहासामध्ये. तर ती गोष्ट काय छोटीशीच आहे पण ते तत्व मोठं आहे. की काय होतं, दिवाळी दिवशी सकाळी यशोदा ठरवतात की आपण कृष्णासाठी हे बनवायचं स्वतःच्या हाताने, ताक दही घुसळून लोणी बनवायची. आणि त्या बनवायसाठी ते सुरू पण असतं, तोपर्यंत कृष्ण उठतो, त्यांच्या मांडीवर येऊन दूध पित असतो. पण चुलीवरचं दूध उतू जात असतं म्हणून त्या त्याला बाजूला ठेवून तिकडे चुलीकडे जातात आणि तिथेच थोडस थांबतात. मग ह्याला राग येतो, हा काय करतो, ते सगळं दह्याचं भांड वगैरे पालथं करतो. ते मैयाला आल्यावर म्हणजे बघितल्यावर दही वगैरे लोणी सगळं सांडलेलं ते कसं होतं ना, मग त्या छडी घेऊन कृष्णाच्या मागे लागतात. आणि मग कृष्ण असं छान आहे, ते दामोदर अष्टकम इस्कॉन मध्ये वगैरे सांगितलं जातं की तुम्ही दामोदर महिन्यात अवश्य ते म्हणा. खूप सुंदर अष्टकम आहे, भाव पण खूप गहिरे आहेत त्याच्यात. तर त्यात हे वर्णन आहे, असं मागे वळून आणि बघत असतो भक्त आपल्या मागे येतोय. आणि मग यशोदा तर शेवटी राणी असतात, त्यांना काय अशी रस्त्यावर धावायची आता थोडी सवय असते. त्या दमत असतात, मग म्हणतात भक्त दमतोय आणि मग शेवटी सापडतात त्यांना. मग त्या ना उखळ्याला बांधतात कृष्णांना. पहिल्यांदा ती दोरी पण अपुरी पडत असते, त्या बरेचदा घेऊन येतात आतून. त्यांना आश्चर्य वाटत असते की दोरी का पुरत नाहीये. तर बाळ तर एवढी एवढंच कंबर ना, एवढी अशी किती मोठी असते ना. मग तरी पण दोरीला पण भीती वाटत असते, अखिल ब्रह्मांडांच्या स्वामीला आपण बांधून घेतोय. पण फायनली दोरीने एकदा से बांधतात आणि त्या आत जातात. आणि मग होतं काय, कृष्ण नटखट असतात ना थोडेसे. मग ती गोष्ट आहे पुढे की असं ओढत ओढत ते उखळ नेतात आणि दारात दोन अर्जुन वृक्ष असतात त्यांच्यामध्ये अडकवतात. आणि असं स्वतःला ओढत असतात, दोरी तुटते आणि ते वृक्ष पण पडतात. आणि मग ते वृक्ष म्हणजे कोण असतात, नारदांनी शाप दिलेला असतो. कुबेरांचे मुलगे असतात, नल कुबेर आणि मणिग्रीव असं त्यांचं नाव असतं. आणि त्यांनी भगवान म्हणजे आपल्या शंकरांच्या कैलास लोकामध्ये ना खूप अपवित्र अशी काम केलेली असतात. त्याचा राग येतो नारदांना आणि नारदांनी शाप दिलेला असतो की नंद महाराजांच्या दारात तुम्ही अर्जुन वृक्ष बनून राहणार. मग ते माफी मागतात तेव्हा ते सांगतात की जेव्हा भगवंत अवतार घेतील तेव्हा भगवंत स्वतः तुम्हाला मुक्त करतील. मग ते त्या वृक्षातून ती दोघं हे होतात, मुक्त होतात, भगवंतांना प्रणाम करतात आणि त्यांच्या वडिलांच्या म्हणजे ते कुबेर लोकांच्या इकडे जातात.
पण गुरुनी दिलेल्या शापामुळे एक काय होतं की त्यांना जे भगवंतांच्या बाललीला होत्या ते त्या अर्जुन वृक्षाच्या रूपात त्यांनी त्या सगळ्या जवळून बघितल्या. मात्र भगवंतांचं हे रूप खूप छान आहे, बाळकृष्ण, ते त्यांनी पाहिलं होतं. आणि दुसरं ह्याचं महत्व काय आहे ह्या कथेचं, की यशोदा ही एकमेव भक्त अशी आहे की ज्यांनी भगवंतांना बांधलं. हा, नाहीतर आजपर्यंत तुम्ही कधीही वाचन करा वगैरे कोणीही कृष्णांना बांधू नाही शकलेले. तर एकमेव यशोदा माता अशा आहेत की ज्यांनी भगवंतांना बांधलं. आणि ते दोरीचं बंधन नव्हतं, ते भक्तीचं बंधन होतं. हा, क्योंकि प्रेम के बंधन में मोहन बंध गए. तर बांधून घेतात पण प्रेमाच्या बंधनांमध्ये बांधून घेतात. हा, आता असं हे चरित्र आहे कृष्णांचं की तुम्ही ये यथामाम प्रपद्यन्ते, तुम्ही जेवढं प्रेम त्यांना कुठल्याही रूपामध्ये पाहाल आणि द्याल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम भगवंत आपल्याला देतात. ठीक? तर अशी ती कथा आहे. कार्तिक महिन्यात अवश्य दामोदर अष्टकम वाचा म्हणा. हा माताजी, आता तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल, असं नाही, येऊ देत माताजी. तुम्ही मला हे अध्याय समजला का आणि प्रश्न काय असले तर विचार. समजला का अध्याय? हो समजलं. हो माताजी, खूप छान समजलं माताजी, खूप छान. धन्यवाद माताजी, खूप खूप छान सांगता माताजी तुम्ही. चालेल. आणि पण तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. पुन्हा थोडस गीता उघडून वाचायचा प्रयत्न करा. हं? ठीक आहे हरे कृष्ण माताजी. अ, मला हे विचारायचं होतं की नाही का, म्हणजे माताजी शंख वाजवू शकतात का आपल्या घरामध्ये, नाही का, म्हणजे आरती संध्या करते वेळेस. हा, एक मिनिट माताजी, परत विचारा तुम्ही, मला ना ऐकू नाही आलं. नाही, माताजी शंख वाजवू शकतात का माताजी, हे विचारायचं होतं मला. म्हणजे लेडीज, मुलं, स्त्रिया असं म्हणायचंय का? हा 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 माताजी. हो, वाजवतात. चालतं ना? हो हो, चालतं, तुम्ही वाजवू शकता. कारण ना, आमच्यात प्रभूजी म्हणजे नाहीत, म्हणजे सेवा करत. मीच भगवंताची सेवा करते, तर मी वाजवलं तर मला म्हणजे चालेल का हे विचारायचं होतं. आणि मला शंखध्वनी खूप आवडते माताजी. नाही, चालू शकतं माताजी, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही शंख शंख असं स्त्रियांना काही नको असं मी ऐकलेलं नाही कधी. म्हणजे आमच्या इस्कॉन मध्ये तर नाहीच नाही. तुम्ही वाजवू शकता शंख. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे माताजी, तेच विचारायचं होतं मला. हा. आणि शंख पण कुठल्या, म्हणजे खूप वेगवेगळे प्रकार आहेत ना शंखमध्ये, तर कुठला आणायचा आणि कुठला असं वाजवायचं, ते पण मला थोडीशी माहिती द्या माताजी. ऍक्च्युली मला म्हणजे एवढं माहित नाहीये. पण आमच्यात जो आहे तो म्हणजे वाचतो का बघून घ्या, असंच एवढंच मला माहित आहे की फसवलो जातो ना आपण. वाचतो त्या दुकानदाराकडून, वाचतो का बघा आणि घ्या, नाहीतर दाखवतील एक विकतील दुसरा, एवढंच मला माहित आहे. आणि आमच्या कोल्हापूरमध्ये जे इस्कॉन मंदिर आहे ना, तिथं शंख विकायला आहे. त्यामुळे ते ते तुम्ही तिथं घ्यायचं असलं की ते वाजवतात तसं ते दाखवतात आणि घेऊ शकतो. मग ह्याच्यापेक्षा वेगळं मला नाही माहिती काय. अच्छा, नाही, मी पुण्यातून बोलते. इस्कॉनचे टेम्पल आहे ना, कृष्ण हम्म. टेम्पल, त्याच्या शेजारीच राहतोय माताजी आम्ही. तर मला माताजीने नंबर दिलाय. खूप छान सांगता माताजी तुम्ही, खूप म्हणजे खूप म्हणजे शब्दात नाही वर्णन करू शकत. आणि त्या मातेचा पण खूप छान वाचतात, म्हणजे नाही का, असं एकदम कोकिळासारखा आवाज, खूप सुंदर वाटतं, म्हणजे गाणं असे तृप्त होतात. हो हो, नाही हो, खूप अवश्य छान. तुम्ही वाचतो का बघा आणि घ्या ना, काय काही प्रॉब्लेम नाही, वाजवू शकता तुम्ही. फक्त अच्छा घेताना वाजवून बघा तो शंख एकदा आणि घ्या. आणि व्हिडिओ असतात बघा, त्या युट्यूबवर आहेत ते छोटीवाले, एक प्रभूजींचाच व्हिडिओ मीच बघितलेला. तर आहे अच्छा, एक व्हिडिओ, शंख कसा वाजवायचा वगैरे, पाहून तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे ठीक आहे, हरे धन्यवाद कृष्ण. माताजी. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. शंख घेताना ना फक्त ते सिमेंटचा घेऊ नका. काय होतं, आता हल्ली सिमेंटचे पण निघालेत ना, तर मला पण सिमेंटचा भेटलाय.
मी पण मायापूरवरूनच मागवला होता, पण तो सिमेंटचा आला, ओरिजिनल नव्हता. मग वाचतो तो, पण ओरिजिनल नाहीये, सिमेंटचा बनवलेला आहे. अच्छा अच्छा, हा तेवढं तेच चेक ना करून घ्या. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद माताजी. थँक्यू. हरे कृष्ण. हरे हरे कृष्णा, कृष्ण दंडवत. माताजी. खूप खूप धन्यवाद माताजी. आपला आणि कोणाला काही शंका आहे का? देहधारी म्हणजे काय? देहधारी म्हणजे काय? कुठे आलेला हा शब्द? म्हणजे देहधारी म्हणजे आपल्याला जीवात्म्यांना पण आपण म्हणू शकतो माताजी. म्हणतात काय होतं माहितीये, आपल्याला हा देह मिळालेला असतो ना, मला ह्या शब्दाचा तुम्ही हे सांगायला हवा, त्याचा म्हणजे कुठे कुठल्या अर्थाने वापरलाय संदर्भ. तो. हा, रेफरन्स सांगा तर मग बघते, कारण ते बदलत राहतं. तुम्ही श्लोक बघितलेला काय कुठला? ओके. सध्या तरी मग कसं असतं ना, आपण जेव्हा शरीर जीवात्मा धारण करत असतो त्याही अर्थानं असणार हे देहधारी. आणि काय त्याचा रेफरन्स बघितल्याशिवाय नाही सांगता येणार. देहधारी गुरु करावा म्हणते, देहधारी गुरु करावा, आध्यात्मिक गुरु असं म्हणताय काय माताजी तुम्ही? हा, मग ऍक्च्युली असं मला देहधारी म्हणजे गुरूंच्या बाबतीत काय, आता मी बोलू, गुरु शुद्ध गुरु शिष्य प्रणालीतले असतात. म्हणजे आपल्याला ज्यांची गुरु शिष्य परंपरा माहित आहे, असं म्हणजे मला हे देहधारी ह्यातलं नाही एवढं काय माहिती. शुद्ध गुरु शिष्य प्रणालीमधले मात्र गुरु असायला हवे, आध्यात्मिक गुरु असं माहित आहे मला. बघू पूजा माताजींना आणि विचारते. बाकी तो मगाशी आपण ह्याच्यामध्ये जो शेवटचा श्लोक बघितला त्यात कृष्णाने सांगितलंय बघा, की तुम्ही गुरूंकडे जा आणि काय करावं ते. तर ते गुरु हे आध्यात्मिक गुरु, की ज्यांनी सत्य तत्वतः जाणलेलं आहे, तेच आपल्याला सत्य दाखवू शकतात. मग ते पूजा माताजींना आणि विचारेल, माताजी कधी आल्या तर लेवल 2 मध्ये वगैरे तुम्हाला हे जरा कळेल. इथे आता एवढं नाही सांगणार, पण मला पण नाहीच माहिती देहधारी गुरु वगैरे, त्या थोड्या व्याख्या वगैरे असतात, नाही मला एवढं माहिती ते. नाही, माझं नाही इन्फ्लुएन्स. आणि आहे का कोणाला काही शंका? माताजी, हरे कृष्ण माताजी. आजच्या श्लोका व्यतिरिक्त शंका आहे माताजी, भागवताविषयी. आता बघू, फक्त विचारा. गेली काही दिवस ना मला सेकंड लेवल आणि थर्ड लेवलचा 2च दिवस क्लास असतो ना, त्यामुळे मग मी काय करायचं, असं दुपारचं युट्यूबला भागवतम लावून बसायचंय. तर माझे 17 खंड पूर्ण ऐकून झालेत. तर त्याच्यात राधाराणीचा कुठेच उल्लेख नाहीये माताजी. हो, पण ते मग प्राण चैतन्य प्रभूजींना आमच्या विचारायला पाहिजे, किंवा युट्यूबवर इस्कॉनचे व्हिडिओ पण असतील, की इस्कॉनचंच आहे. राधेचा म्हणजे कसा आपण अर्थ घ्यायचा वगैरे असं. ते आमचा आता दुसरा स्कंद सुरू आहे. मी एवढं म्हणजे अजून ते एवढे आमचे स्कंद पुरे नाही झालेले, त्यामुळे अच्छा मी नाही अच्छा. बघितलेलं. पण व्हिडिओ आहेत ऍक्च्युअली, मी तो ऐकलेला नाही, मला दिसला होता की क्यू नाही है राधा राणी का उल्लेख, आणि ते त्या योग माया आहे ती त्यांची हलादिनी शक्ती म्हणतात, ते मग अच्छा. कुठे वर्णन आहे वगैरे, ते थोडस तुम्हाला रेफरन्ससाठी तुम्ही युट्यूबवर बघा. बरं बरं नाही तर बरं. मग प्राण चैतन्य प्रभूजींच्या क्लासमध्ये प्राण चैतन्य प्रभूजी, किंवा आता सध्या मनमोहिनी दासी आपल्या मुग्धा माताजी, त्यांना विचारू हा, शकता तुम्ही. ठीक आहे त्या ठीक आहे. डिटेल्स सांगणार. भक्ती वैभवचा क्लासेस 9 घेतात ना ती, 9 वाजेला असतात ना मुग्धा माताजींचा क्लास 9 वाजेला असतो ना रात्री. रात्री 9 वाजता हा, वगैरे, किंवा ठीक आहे. त्यांचे भागवतमचे क्लास आहेत त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. रोज बर सकाळी शॉर्ट भागवतम असतं. बर बर रोज बर. सकाळी 6ला असतो बघा तो. हो माताजी, धन्यवाद माताजी. त्यांचे ते त्या सांगतील तुम्हाला हे सगळं हो डिटेल. धन्यवाद माताजी. हरे म्हणजे कृष्ण. नवीन विषय पण आहेत खूप.
हो हो. मग कारण मी राधाराणी म्हणजे कृष्ण आणि राधा हे वेगळं नाहीच आहे. पण पूर्ण स्कंद माझ्या एकच शेवटचाच राहिलाय. कुठेच मला दिसलं नाही म्हणून मी विचारायला म्हटलं चला माताजींना तरी विचारू. नाही, माझं काय एवढं हे नाही. आणि म्हटलं ना, ते खूप गहिरे विषय आहेत ऍक्च्युली, ते खूप लेवल हाय जातात. हो हो हो. एवढं नाही, आमचं अजून दुसऱ्याच कंदावरच आहोत आम्ही. अच्छा ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. माताजी तुम्ही आलात का? आपण तो वैष्णव प्रणाम मंत्र घेतला, आपण रेकॉर्डिंग स्टॉप करू. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितनां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताय गौर प्रेमानंदे गिरि गोर. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. राम. एक मिनिट हा माताजी. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता. चालेल, थांबूया. येतील माताजी, थोड्या त्या बाहेर गेले. माताजी हा माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप करून आमची मीटिंग झाली. आता आम्ही लिहू की कसं? हो, दुसरी बॅच आली आहे का? नाही अजून कोण आलेलं. हा, मग मी एंड करते माताजी मीटिंग. चालेल.